मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. चोपडा तालुक्यातील मेलाणी शिवारामध्ये गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी मेलाणी शिवारामध्ये जाऊन गांजाची लागवड करणाऱ्या अर्जुन सुमार पावरा या आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील 975 किलो ओला गांजा जप्त करण्यात आला असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या करत आहेत. घटना घडली काल कुठं गांजा पकडण्यात आला? काल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मेलाणी गावाजवळ शेती क्षेत्रामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीवरनं स्थानिक गुन्हे शाखेचे बदल तसेच चोपडा ग्रामीण येथील स्थानिक पोलीस कारवाई करत अनधिकृत गांजाची लागवड मठाच्या क्षेत्रामध्ये केलेली आढळून आली. तसं त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये एकूण 975 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत अंदाजे 45 लाख आहे. त्यानुसार NDPS ॲक्ट 1985 कलम 20 आणि 22 या अन्वये चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच एक आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. मेन मालक कोण येतं या संदर्भात काही माहिती मिळाली का? त्याचा तपास आता पोलीस चालू आहे. नाही, याच्या पहिली अशी कारवाई झालेली होती, त्याच्यात मुख्य आरोपी आजही फरार असल्याचे माहीत पडतं आहे. त्याचा शोध चालू आहे. तो आरोपी जो मागची कारवाई आहे नाही, आपल्या पोलिसांकडनं वारंवार कारवाई होत असत आहे, पण त्याच्यात मुख्य आरोपी कधी पोलिसांचा हाती अजून लागलेला नाही आहे. हा मुख्यच आरोपी आहे, जो काल आपण अटक केलेला आहे. मुख्य आरोपी आहे.